नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं, की करिअरचा डिसिजन घेत असताना कुठल्या चुका आपण टाळल्या पाहिजेत. कुठल्या 5 चुका आपण टाळल्या पाहिजेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, की करिअरचा आपण डिसिजन घेत असताना नेमकं काय बघायचं? कुठल्या गोष्टी कन्सिडर करायच्या करिअरचा निर्णय घेण्यासाठी तुमच्या मुलाच्या बाबतीत असू द्या, तुमच्या स्वतःच्या बाबतीत असू द्या, कोणाच्याही बाबतीमध्ये. सो कुठल्या गोष्टी बघायच्या हे बघण्या अगोदर पुन्हा एकदा त्या पटकन 5 गोष्टी आपण बघूया, ज्या आपण टाळल्या पाहिजेत किंवा ज्या चुका आपण टाळल्या पाहिजेत. पहिली चूक आपण करतो म्हणजे आपण स्वतःच्या आतमध्ये डोकवायच्या ऐवजी किंवा त्याच्या अगोदर आपण बाहेर जास्त बघतो. कुठल्या करिअरला जास्त स्कोप आहे, कुठल्या करिअरमध्ये मला चांगली नोकरी मिळेल, कुठल्या करिअरला जास्त पैसे मिळतील, कुठल्या करिअरमध्ये आरामदायी नोकरी आहे किंवा फिक्स नोकरी आहे आयुष्यभराची. अशा बाहेरच्या जास्त गोष्टी आपण बघतो. खरं तर सगळ्या करिअरला जास्त स्कोप असतो, भरपूर स्कोप असतो. मुद्दा तो नाहीये. मुद्दा हा आहे, की मला कुठल्या करिअरमध्ये स्कोप आहे? आपण हा प्रश्न विचारला पाहिजे. आपण तो प्रश्न न विचारता आपण डायरेक्ट कुठल्या करिअरला स्कोप आहे हा प्रश्न विचारतो. ती आपली चूक होते. दुसरी चूक होते ती म्हणजे आपण कुठल्याही करिअरचा विचार करत असताना किंवा कुठल्या ऑप्शन्सचा आपला विचार करत असताना आपण निगेटिव्ह माइंडसेट ठेवतो. म्हणजे काय? तर सुरुवात करतानाच मला हे जमेल का? तुला हे झेपेल का? तुला हे जमणार आहे का? ते काय आजकाल इंजिनिअरिंग इंडस्ट्रीचं काही खरं नाहीये. आता इंजिनिअरिंग कॉलेजेस बंद पडायला लागलेले आहेत. इंजिनिअरिंगच्या जागा रिकाम्या राहतात. असा निगेटिव्ह अप्रोच आपण बऱ्याचदा करतो किंवा हे माझ्याच्याने हे झेपणार आहे का? असं आपल्याला सुद्धा वाटतं. म्हणजे स्टुडंटला स्वतःला वाटू शकतं, की यार मला हे जमलं नाही तर काय? सो शॉर्ट म्हणजे असा निगेटिव्ह अप्रोच आपण ठेवतो सुरुवातीलाच. जो चुकीचं आहे खरं. त्यामुळे लिस्ट रिस्क मेथड वापरतो आपण करियर चॉईस करताना. खरं तर हायेस्ट पोटेन्शियल मेथड वापरली पाहिजे. कुठल्या करिअरमध्ये माझं पोटेन्शियल किंवा कुठल्या करिअरमध्ये मला जास्त काम करण्याची किंवा जास्त पोटेन्शियल आहे, मला जास्त झळकण्याची संधी आहे. अ, आपण तो विचार न करता कुठले करिअर कमीत कमी रिस्क मला आहे आणि मी पटकन ते करिअर कंप्लीट करू शकतो, असा आपण विचार करतो. ही दुसरी चूक आहे आपली. तिसरी चूक आहे ती आपली म्हणजे आपण शॉर्ट टर्मचा विचार करतो, लाँग टर्मचा विचार करत नाही. बऱ्याचदा आपल्याला करिअर एखाद्या विषयात करायचं असतं, पण मला ह्या कॉलेजमध्येच करिअर करायचंय. ह्या कॉलेजमध्येच बी-ई करायचंय फॉर एक्झाम्पल. सी-ओ-ई-पीमध्येच मला बी-ई करायचं. मग तिथं मला ज्याला ॲडमिशन मिळेल, मी तिथं घेतो. खरं तर कॉलेजचं इम्पोर्टन्स तुम्हाला आयुष्यभर पुरत नाही. सुरुवातीला पहिल्या दुसऱ्या इंटरव्ह्यू पुरतं त्याचा खरं तर पहिल्या दुसऱ्या जॉब पुरतं त्याची मर्यादा असते किंवा हायर एज्युकेशनसाठी. अदरवाईज तिथून पुढे तुम्ही तुमच्या करिअरमध्ये नेमकं काय करताय, तुम्ही कशा तुमच्या परफॉर्मन्स दाखवताय त्याच्यावर सगळं डिपेंडंट असतं. पण आपण करिअरचा डिसिजन घेताना मात्र शॉर्ट टर्म विचार करतो. मग ह्या शहरामध्येच मला ॲडमिशन पाहिजे किंवा मला हे पुणे सोडून जायचं नाही, मला माझं गाव सोडून जायचं नाहीये किंवा मला पुण्यातच जायचंय, मग पुण्यात जे मिळेल ते घ्यायचं, असा आपण शॉर्ट टर्मचा विचार करतो. सो ही तिसरी चूक आहे. चौथी चूक आपली आहे ती म्हणजे आपण फंक्शनली फिक्स्ड असतो. आर्ट्स, सायन्स, कॉमर्स. म्हणजे मला हे करायचंय मग मला आर्ट्समध्ये गेलं पाहिजे. मला हे करायचं असेल तरच मला सायन्समध्ये गेलं पाहिजे किंवा मी आर्ट्समध्ये गेलो तर मला सायन्समध्ये काही करिअर करता येणार नाही. असं काहीतरी आपण डोक्यामध्ये खूळ घेऊन बसतो. खरं तर आपण फक्त सुरुवातीचा विचार करत असतो. पण जर तुम्ही शांतपणे विचार केला तर आर्ट्स घेतलेल्या लोकांनी सुद्धा सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये करिअर्स केलेले आहेत. स्वतःचे उद्योगधंदे सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा वापर करून काढलेले आहेत. शिक्षण केलेलं आहे आर्ट्समध्ये, शिक्षण केलेलं आहे कॉमर्समध्ये. त्यामुळे असं फंक्शनली फिक्स्ड अप होण्याचं किंवा असं काहीतरी ठोकताळा बांधून स्वतःला मर्यादा घालून घ्यायची काही आवश्यकता नसते. तसं आपण नाही केलं पाहिजे. आणि 5वी चूक आपण जी करतो ती म्हणजे आपल्या चुकीच्या कल्पनांना आपण वास्तव समजून बसतो. आपल्याला असं वाटतं की नाही जो आपण विचार करतोय तोच खरा आहे. म्हणजे बऱ्याचदा आपण म्हणतो जसं मगाशी मी उदाहरण दिलं, की बाबा काय नाही आजकाल इंजिनिअरिंगला फारसा काही स्कोप राहिलेला नाहीये. ही आपली एक कल्पना आहे. चांगल्या इंजिनिअर्सची डिमांड आजही तेवढीच आहे. जेवढी 10 वर्षापूर्वी होती आणि जेवढी 20 आणि 30 वर्षापूर्वी होती. त्यामुळे हे डोक्यातले जे काही कल्पना असतात आपल्या, आपण कुठून तरी ऐकलेलं असतं किंवा आपल्या डोक्यातून काहीतरी खूळ निघालेलं असतं. या कल्पनेला, चुकीच्या कल्पनेला आपण वास्तव समजून बसतो. ही एक चूक आपण करतो. सो ह्या 5 चुका आपण टाळल्या पाहिजेत पूर्णतः. म्हणजे मग आपल्याला करिअरकडे बघताना मोकळ्या मनाने बघता येईल. कुठल्याही ऑप्शनकडे बघताना मोकळ्या मनाने बघता येईल. सो आता आपण बघूया, की नेमकं मग काय केलं पाहिजे? काय कन्सिडर केलं पाहिजे? काय फॅक्टर्स बघितले पाहिजेत? सो पुन्हा करिअरची निवड करताना पॉझिटिव्हली बघण्यासाठी 5 फॅक्टर्स आहेत. ते 5 फॅक्टर्स कुठले? तर पहिला फॅक्टर आहे तुमचा ॲप्टिट्यूड. आता ॲप्टिट्यूड हा शब्द तुम्ही बऱ्याचदा ऐकला असेल. पण तुम्हाला हे माहिती आहे का, की ॲप्टिट्यूड बघितलं जातं म्हणजे नेमकं काय बघितलं जातं? सो ॲप्टिट्यूडमध्ये पुन्हा 6 प्रकारच्या तुमच्या क्षमता बघितल्या जातात.
ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मुलाचा ऍप्टिट्यूड रिपोर्ट केला असं म्हणता, त्यावेळेस या 6 क्षमता त्याच्यामध्ये बघितले जातात. सो ऍप्टिट्यूड रिपोर्टचं डिझाईन करताना सायकोलॉजिस्ट लोकांनी भरपूर अभ्यास केलेला आहे, की फक्त त्याच्या शिक्षणापुरता विचार नाही केला, की त्याने इंजिनिअरिंग त्याच्याने झेपणार आहे की नाही, किंवा मेडिकल त्याच्याने कम्प्लीट होणार आहे की नाही. इंजिनिअरिंग किंवा मेडिकल फील्डमध्ये यशस्वी होण्यासाठी काय करावं लागतं, कुठल्या प्रकारचं व्यक्तिमत्व लागतं, हे त्या ऍप्टिट्यूड टेस्टमधून आपल्याला थोडंसं कळतं, बऱ्यापैकी कळतं रादर. म्हणून ऍप्टिट्यूड टेस्ट फार महत्वाची आहे. सो ऍप्टिट्यूड टेस्टमध्ये काय बघितलं जातं? ऍप्टिट्यूड टेस्टमध्ये तुमची न्यूमरिकल ॲबिलिटी बघितली जाते. तुमचं नंबर्स बरोबर किती कम्फर्ट आहे, तुम्ही न्यूमरिकल कॅल्क्युलेशन्स करणं, कुठल्याही प्रकारचे अंकगणित करणं, कुठल्याही प्रकारचे न्यूमरिकल प्रोजेक्शन्स करणं, हे सगळं तुम्हाला किती पटकन जमतं, कॅल्क्युलेटरचा किती वापर करता आणि मेंटल कॅल्क्युलेशन्स किती चांगल्या करता, ही तुमची न्यूमरिकल ॲबिलिटी जन्मतः तुमच्यामध्ये काही ना काही प्रमाणामध्ये असते. काही मुलं जन्मतःच न्यूमरिकल ॲबिलिटी चांगली असते, काही मुलांची कमी असते. प्रयत्नपूर्वक ती वाढवता येते, हा झाला नंतरचा मुद्दा. पण नॅचरली तुमच्याकडे काय आहे? न्यूमरिकल ॲबिलिटी. दुसरी आहे तुमची रिझनिंग ॲबिलिटी. रिझनिंग ॲबिलिटी म्हणजे तर्कसंगत विचार करण्याची क्षमता, किंवा आलेल्या माहितीला तर्कशुद्ध लॉजिक, ज्याला आपण म्हणतो लॉजिक लावून त्याच्यातून निर्णय घेण्याची क्षमता, त्याला म्हणतात रिझनिंग ॲबिलिटी. तर्कशुद्ध पद्धतीने तुम्ही किती बोलू शकता, तर्कसंगत किती विचार करू शकता, हे तुमच्या रिझनिंग ॲबिलिटीवर ठरतं. सो ही तुमची रिझनिंग ॲबिलिटी काय आहे? पुन्हा ही ॲबिलिटी सगळ्या करिअर्समध्ये वेगवेगळ्या प्रमाणात लागत असते. कुठलंही असं करिअर नाहीये की ज्याच्यामध्ये रिझनिंग ॲबिलिटी अजिबात नसली तरी चालेल म्हणून. फक्त ती वेगवेगळ्या प्रमाणात लागते. म्हणजे एखादा क्रिएटिव्ह रायटर असेल तर मे बी त्याला तर्कसंगत ॲबिलिटी एवढी लागणार नाही. पण पुन्हा ते क्रिएटिव्ह रायटिंग पब्लिश करण्यासाठी आणि त्याच्यातून व्यवसाय करण्यासाठी नक्की तर्कसंगत ॲबिलिटी लागते. सो रिझनिंग ॲबिलिटी ही ती प्रत्येकामध्ये असते, कमी जास्त प्रमाणामध्ये. तिसरी ॲबिलिटी तुमची ॲप्टिट्यूड मध्ये तपासली जाते, ती म्हणजे व्हर्बल ॲबिलिटी. तुमचं भाषिक कौशल्य कसं आहे? आता मी हे सांगायची गरज नाहीये की भाषिक कौशल्य कुठं कुठं कसं लागतं. म्हणजे इंजिनिअरिंगमध्ये पण लागतं, स्पेस सायन्समध्ये पण लागतं, आणि शिकवण्यामध्ये पण लागतं, टीचिंग लाईनमध्ये सुद्धा लागतं. सगळ्या बिझनेसेसला, सगळ्या प्रकारच्या करिअर्सला व्हर्बल कम्युनिकेशन स्किल हे लागतंच लागतं. सो ते तुमच्यामध्ये कसं आहे? फक्त त्याचं प्रमाण कमी जास्ती लागतं. म्हणजे एखाद्या करिअरमध्ये ते खूप जास्त लागू शकतं, एखाद्या करिअरमध्ये कमी लागू शकतं, पण लागतं मात्र नक्की. सो व्हर्बल ॲबिलिटी तुमच्यामध्ये कशी आहे? त्याच्यानंतर येते ते म्हणजे तुमची स्पॅशियल ॲबिलिटी. स्पॅशियल ॲबिलिटी म्हणजे काय तर स्पेसचा विचार करण्याचं किंवा आकारमान व्हिज्युअलाइज करण्याची तुमची क्षमता. म्हणजे साध्या भाषेत सांगायचं झालं तर एक आर्किटेक्ट काय करतो, तुम्ही त्याला एक प्लॉटचा तुकडा देता आणि म्हणता आम्हाला अशा अशा पद्धतीचा आमच्या कल्पनेतला बंगला पाहिजे. मग तो तुमच्या कल्पनेप्रमाणे तो बंगला व्हिज्युअलाइज करतो अगोदर, आणि मग पेपरवर त्याचं डिझाईन ड्रॉइंग तयार करतो आणि तुम्हाला दाखवतो. सो हे व्हिज्युअलाइज करता येणं म्हणजे स्पॅशियल इंटेलिजन्स आहे. स्पॅशियल ॲबिलिटी ही आर्किटेक्टला लागते, ड्रॉइंग करणाऱ्यांना लागते, डिझायनिंग करणाऱ्यांना लागते, मग फॅशन डिझायनिंग असू द्या, नाही तर इंजिनिअरिंग डिझायनिंग असू द्या. स्पेस सायंटिस्टला लागते, इंजिनियर्सला सुद्धा लागते. अगदी काय तुमच्या किचनमध्ये सुद्धा स्पॅशियल ॲबिलिटी लागत असते. सो ही स्पॅशियल ॲबिलिटी पुन्हा प्रत्येकामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये असते. ती किती आहे हे बघितलं जातं ॲप्टिट्यूडमध्ये. आणि त्याच्यानंतर 5वी ॲबिलिटी येते, ती म्हणजे तुमची रॅपिड इव्हॅल्युएशन ॲबिलिटी. रॅपिड इव्हॅल्युएशन ॲबिलिटी, जसा त्याचा शब्द आहे त्याच्याचप्रमाणे तुम्ही आलेली माहिती कंपेअर कशी करू शकता. दोन वेगवेगळ्या प्रकारच्या माहिती तुमच्याकडे आल्या तर ते कंपेअर करता येणं आणि त्याच्यातून निर्णय घेता येणं. तुमच्या समोर आलेला डेटा, तुमच्या समोर आलेलं कुठल्याही वेगवेगळ्या सोर्सेस मधून, अगदीच लिखित डेटा नाही तर वेगवेगळं, जसं बसल्या बसल्या तुम्ही काय काय ऐकलेलं आहे त्याच्यावरून इव्हॅल्युएट करता येणं, तुम्हाला काय बघितलेलं आहे त्याच्यावरून इव्हॅल्युएट करता येणं, याला म्हणतात रॅपिड इव्हॅल्युएशन ॲबिलिटी. ती तुमच्यामध्ये कशी आहे? पुन्हा ही सुद्धा वेगवेगळ्या करिअरमध्ये लागते. रॅपिड इव्हॅल्युएशन ॲबिलिटीचं एक छोटंसं उदाहरण म्हणजे तुम्ही हायवेवर ड्रायव्हिंग करत असताना तुम्हाला एखाद्या गाडीला ओव्हरटेक करून जायचंय आणि समोरून एक गाडी वेगानं येतेय, आणि तुम्ही असा विचार केलाय की नाही ती गाडी यायच्या आधी मी ओव्हरटेक करून जाईन, पण अचानकपणे त्यानं वेग वाढवला. त्यावेळेस तुम्ही काय निर्णय घेता? ही तुमची रॅपिड इव्हॅल्युएशन ॲबिलिटी आहे. सो रॅपिड इव्हॅल्युएशन ॲबिलिटीच्या नंतर येतं ते म्हणजे तुमची कॉग्निटिव्ह ॲबिलिटी. ही 6वी ॲबिलिटी किंवा क्षमता बघितली जाते ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये. कॉग्निटिव्ह ॲबिलिटी म्हणजे काय? तर शिकताना, कुठल्याही प्रकारचं शिक्षण घेताना, मग फॉर्मल किंवा इनफॉर्मल असू द्या, म्हणजे दररोज आपण शिकत असतो. सो हे शिक्षण घेत असताना येणाऱ्या माहितीला प्रोसेस करण्याची आणि त्याच्यातून अर्थबोध काढून तुमच्या असलेल्या माहितीचा वापर करून तर्कसंगत लावण्यासाठी ही माहिती प्रोसेस करणं,
ही तुमच्या कॉग्निटिव्ह ॲबिलिटीवर डिपेंड करतं. म्हणजे तुम्ही किती पटकन माहिती घेऊ शकता, किती पटकन ग्रास्पिंग करू शकता, किती चांगल्या पद्धतीनं ग्रास्पिंग करू शकता, हे तुमच्या कॉग्निटिव्ह ॲबिलिटीवर डिपेंड करतं. सो ह्या 6 गोष्टी बघितल्या जातात ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये. सो ॲप्टिट्यूड टेस्ट ही एक महत्त्वाची आहे करिअरचा विचार करत असताना. म्हणजे ॲप्टिट्यूड बघणं महत्त्वाचं आहे. मग तुम्हाला माहिती असेल तर टेस्ट करू नका. अदरवाईज टेस्टच्या माध्यमातून हे करता येतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे करिअर सिलेक्ट करताना बघायची, ती म्हणजे तुमची पर्सनॅलिटी कशी आहे. आता पर्सनॅलिटी म्हणत असताना मी तुमच्या बाह्य पर्सनॅलिटी, तुम्ही दिसता कसे आणि तुम्ही कपडे कसे घालताय, याच्याकडे मी बघत नाहीये, मी हे सांगत नाहीये. तुमची पर्सनॅलिटी म्हणजे तुमचं अंतरंग कसं आहे, तुमचं व्यक्तिमत्व आतून कसं आहे, हे बघितलं जातं. आता तुम्ही वेगवेगळ्या करिअरचा ज्यावेळेस विचार करता त्यावेळेस एक लक्षात घ्या, की त्या करिअरमध्ये सुरुवातीला तुमचं एज्युकेशन च्या बेसिसवर तुम्हाला एंट्री मिळते, परंतु तिथं गेल्यानंतर मात्र तुमची पर्सनॅलिटी दररोज तुमच्या कामाला येत असते. या तर त्या पर्सनॅलिटीमुळे तुम्हाला फायदा होतो किंवा त्या पर्सनॅलिटीमध्ये मुळे तुम्हाला नुकसान होऊ शकतं. सो तुमची पर्सनॅलिटी कशी आहे? मग पर्सनॅलिटी ज्यावेळेस आपण म्हणतो तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे, ते म्हणजे त्यात अनेक गोष्टी असतात. म्हणजे 18 पेक्षा जास्त पर्सनॅलिटीचे ट्रेट्स आहेत जे बघितले जातात. पण त्यातले जर उदाहरणादाखल काही सांगायचे झालं तर तुमचं इंट्रापर्सनल इंटेलिजन्स म्हणजे तुमचं स्वत्व कसं आहे, तुम्ही स्वतः एकट्यानं कसा विचार करू शकता आणि एकट्यानं काही गोष्टी करू शकता का, ज्याला आपण इंडिव्हिज्युअलिझम सुद्धा म्हणूया. सो एकटे तुम्ही निर्णय घेऊ शकता का, एकटे एखादं काम करू शकता का, हे तुमच्यामध्ये कसं आहे. तुमच्यात बोल्डनेस कसा आहे, तुम्ही एखादी गोष्ट बोल्डली सांगू शकता की नाही. तुमचं एक्स्ट्रोव्हर्जन कसं आहे, म्हणजे तुम्ही दुसऱ्यांबरोबर कसं इंटरॅक्ट करता, टीम बरोबर कसं काम करू शकता, तुम्ही एका समूहामध्ये एकत्र काम करू शकता का, दुसऱ्यांना चांगलं सांभाळून घेऊ शकता का, दुसऱ्यांबरोबर फॉलोअर राहून काम करू शकता का, हे हे तुमचं एक्स्ट्रोव्हर्जन मध्ये येतं. सो ते तुमचं कसं आहे, तुमची मॅच्युरिटी कशी आहे, तुमची एन्थुझियाझम कसं आहे, किती एन्थुझियास्टिकली तुम्ही काम करू शकता कंटिन्युअसली, तुमची एक्साइटमेंट लेवल कशी आहे, तुमची मोरॅलिटी कशी आहे. अशा अनेक गोष्टींचा विचार केला जातो तुमची पर्सनॅलिटी इव्हॅल्युएट करताना. सो ह्या सगळ्या गोष्टी दैनंदिन लेवलवर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये लागत असतात आणि याच्यावरच खरं तर त्या करिअरमधली प्रगती सुद्धा डिपेंडंट असते. सो सेकंड गोष्ट आहे पर्सनॅलिटी आपण बघितली. थर्ड सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मग येते तुमचं टॅलेंट, तुमचा इंटेलिजन्स, तुमची बुद्धिमत्ता. बुद्धिमत्ता म्हणजे मी फक्त अभ्यासापुरती बुद्धिमत्ता म्हणत नाहीये. तुमच्यामध्ये अनेक प्रकारचे टॅलेंट असू शकतात. ते नेमके कुठले टॅलेंट आहेत हे तुम्ही शोधलंय का? मग काही लोकांमध्ये अगदी चांगलं खेळण्याचं टॅलेंट असू शकतं, बुद्धिबळ चांगलं खेळण्याचं टॅलेंट असू शकतं किंवा ग्राउंडवर फिजिकल खेळ जे आपण म्हणतो व्हॉलीबॉल, फुटबॉल, क्रिकेट, खो-खो, व्हॉटेव्हर जे काही खेळ खेळतात त्याच्यातलं एखादं टॅलेंट असू शकतं. किंवा लिंग्विस्टिक टॅलेंट असू शकतं, चांगलं उत्तम संभाषण कौशल्य, उत्तम लिहिणं, क्रिएटिव्हिटी, आर्टिस्टिक टॅलेंट असू शकतं किंवा म्युझिकल टॅलेंट असू शकतं किंवा फोटोग्राफीचं टॅलेंट असू शकतं. अशा अनेक प्रकारचे टॅलेंट तुमच्यामध्ये असू शकतात. सो तुमच्यात कुठलं टॅलेंट आहे, जे टॅलेंट तुम्हाला दैवी देणगी म्हणून मिळालेलं आहे. आणि प्रत्येक मुलामध्ये काही ना काही टॅलेंट असतो. सो तुमच्यामध्ये कुठलं टॅलेंट आहे, हे टॅलेंट बघितलं पाहिजे. सो हे तिसरं झालं टॅलेंट. चौथं मग येतो तो तुमचा इंटरेस्ट, तुमचं लाइकिंग. आता इंटरेस्ट हा विषय बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती असतो, परंतु पुन्हा प्रश्न असा येतो, बऱ्याच पालक ज्यावेळेस माझ्याकडे येतात त्यावेळेस, अहो इंटरेस्ट काय होतो, आज एक म्हणतोय आणि उद्या दुसरं म्हणतोय. 6 महिन्यांनी ह्याचा इंटरेस्ट दर 4 महिन्यांनी ह्याचा इंटरेस्ट बदलत असतो. तर मित्रांनो, इंटरेस्ट ज्यावेळेस मी म्हणतोय त्यावेळेस दोन प्रकारे इंटरेस्टकडे बघितलं पाहिजे. एक आहे इंटरेस्ट जो तुम्हाला आतून निर्माण झालेला आहे. मग तुमच्या ॲप्टिट्यूडमुळे, तुमच्या पर्सनॅलिटीमुळे किंवा तुमच्या टॅलेंटमुळे निर्माण झालेला इंटरेस्ट जर असेल तर तो शक्यतो बदलत नाही. पण जर बाह्य गोष्टींमुळे आलेला इंटरेस्ट असेल, मग मित्रमैत्रिणी करतायत म्हणून आपल्याला करावंसं वाटतंय, कुठल्या तरी काकांनी मामांनी काहीतरी केलेलं आहे आणि त्यांनी त्यांचं करिअर जबरदस्त केलेलं आहे म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट झालेला आहे. आपण कुणाला तरी बघितलेलं आहे आणि एकदम आपण झपाटून गेलोय त्याला बघून, त्याचं व्यक्तिमत्व बघून, म्हणून आपल्याला म्हणजे कुठेतरी आपण जाऊन एका IPS किरण बेदीला IPS ऑफिसर म्हणून बघितलं आणि मला पण प्रेरणा झाली की मी पण IPS ऑफिसर झालो पाहिजे. अशा बाह्य गोष्टींमधून आलेल्या ज्या प्रेरणा असतात, त्याच्यातून निर्माण झालेला इंटरेस्ट असेल, तर तो इंटरेस्ट मात्र जर तुमच्यात क्षमता नसेल, तो इंटरेस्ट जाऊ शकतो काही कालावधीनंतर. तुम्हाला असं वाटेल की नाही यार, आपल्याला नाही, आधी आपल्याला वाटलं होतं पण नंतर तो इंटरेस्ट नाही राहिला. सो बाह्य गोष्टीतून आलेला इंटरेस्ट फारसा कामाचा नसतो.
आतून आलेला इंटरेस्ट, तुमच्या क्षमतांमधून आलेला इंटरेस्ट असेल तर तो मात्र नक्की गरजेचा आहे. रादर तो नसेल तर फारसं काही तुम्ही करू शकणार नाही. सो इंटरेस्ट असणं सुद्धा तेवढं इक्वली इम्पॉर्टंट आहे. तुमच्याकडे क्षमता अनेक असू शकतात, पण तुम्हाला इंटरेस्ट कुठल्या गोष्टीमध्ये आहे हे पुन्हा तिथं बघितलं जातं. आणि मग इंटरेस्ट ज्या गोष्टीमध्ये आहे त्याची क्षमता पण तुमच्याकडे आहे, त्याची पर्सनॅलिटी पण तुमच्याकडे आहे आणि त्याचा ॲप्टिट्यूड पण तुमच्याकडे आहे. मग हे तुमच्या करिअरसाठी जास्त चांगलं व्हायला लागतं. आणि याच्यानंतर 5वी गोष्ट येते ती म्हणजे तुमचं ड्रीम काय आहे, तुमचं विजन काय आहे, तुमचं स्वप्न काय आहे, काय करायचंय तुम्हाला आयुष्यामध्ये. एखादं करिअर निवडताना तुम्ही जे म्हणताय की नाही नाही मला इंजिनिअरिंग करायचंय किंवा मला ना स्वतःचा बिझनेस करायचा आहे किंवा मला मेडिकल लाईनला जायचंय किंवा मला डिझायनिंग लाईनला जायचंय, मला आर्टिस्ट व्हायचंय, मला डान्सर व्हायचंय. कशासाठी व्हायचं हे नेमकं? इंजिनियर होऊन, आर्टिस्ट होऊन, डान्सर होऊन, डॉक्टर होऊन किंवा IPS, IAS ऑफिसर होऊन नेमकं काय करायचंय तुम्हाला? ते स्वप्न काय आहे? असं काही स्वप्न आहे का मुळात? असं काही व्हिजन मुळात तुम्हाला आहे का आयुष्यामध्ये? कारण मित्रांनो, आपल्याला सवय लागलेली आहे, की मला आहे ना डॉक्टर व्हायचंय. सो मला डॉक्टर व्हायचं स्वप्न बघतो आपण. आपण म्हणतो, की माझं स्वप्न आहे इंजिनिअर व्हायचं, माझं स्वप्न आहे डिझायनर व्हायचं, माझं स्वप्न आहे शास्त्रज्ञ व्हायचं. मित्रांनो, याला स्वप्न म्हणत नाहीत. हे तुमचे टूल्स आणि व्हेइकल्स आहेत तुमचं मोठं स्वप्न अचीव्ह करण्यासाठी. शास्त्रज्ञ होऊन तुम्हाला करायचंय काय? इंजिनियर होऊन तुम्हाला करायचंय काय? डॉक्टर होऊन करायचंय काय? बिझनेस चालू करून करायचंय काय? समाजासाठी, स्वतःसाठी, आई-वडिलांसाठी किंवा आणखी कुणासाठी काय करायचंय तुम्हाला? हे तुमचं ध्येय आहे, हे तुमचं ड्रीम आहे, तुमचं स्वप्न आहे. ते स्वप्न काय आहे? आहे का नाहीये? नसेल तर ते शोधलं पाहिजे. कारण स्वप्नच असतं जे तुम्हाला ड्राईव्ह करत असतं, इन्स्पायर करत असतं. शिक्षण घेत असताना किंवा त्या करिअरसाठी प्रयत्न करत असताना अनेक अडचणी तुम्हाला येणार आहेत, अनेक लो पॉइंट्स येणार आहेत, डिप्रेशन येऊ शकतं किंवा अनेक अपयश येऊ शकतात. अशा अपयशाच्या वेळेस, अशा डिप्रेशनच्या वेळेस तुमचं स्वप्न तुम्हाला त्याच्यातून बाहेर काढू शकतं. तुमचं स्वप्न तुम्हाला पुन्हा उभं राहायची भरारी घेण्याची ताकद देऊ शकतं. जर ते स्वप्न तसं असेल तर. जर ते स्वप्न नसेल तर मग बऱ्याचदा आपण आहे ना हे गाडीतून उतरतो आणि दुसऱ्या गाडीत चढतो, ह्या गाडीतून उतरतो आणि तिसऱ्या गाडीत चढतो, इंजिनिअरिंग मध्ये सोडून दिलं, आर्किटेक्चरला गेलो, आर्किटेक्ट सुद्धा मध्ये सोडून दिलं आणि बस भलतंच काहीतरी केलं. असे प्रकार व्हायला लागतात. आपण गाड्या बदलतो कारण आपल्याला स्वप्नच नसतं. सो असं कुठलं स्वप्न आहे, हे स्वप्न तुमचं काय आहे, हे बघितलं पाहिजे. तर ह्या 5 गोष्टी आहेत. पुन्हा एकदा पटकन सांगतो, तुमचा ॲप्टिट्यूड काय आहे, तुमची पर्सनॅलिटी काय आहे, तुमचं टॅलेंट काय आहे, तुमचा इंटरेस्ट कशात आहे आणि तुमचं स्वप्न काय आहे. या 5 गोष्टी जर एकत्र असतील, तर मात्र तुमचं करिअर एका वेगळ्याच उंचीवर जाऊन राहील. त्या करिअरला उंच करण्यासाठी आणि त्या करिअरमध्ये प्रचंड यश प्राप्त करण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. पण ह्या 5 गोष्टी एकत्र आल्या पाहिजेत. ह्या 5 गोष्टी ज्या दिवशी एकत्र येतील, त्या दिवशी तुमच्या मनातला सगळा गोंधळ आणि तुमच्या मनातलं सगळं जे काही किंतु परंतु आहेत ते निघून जातील आणि तुम्ही एका म्हणतो ना आपण एका एका शार्प फोकसने तुमच्या करिअरकडे जायला लागाल. सो तुम्ही असं करावं. तुम्ही अशा पद्धतीनं स्वतःच्या करिअरचा विचार करावा आणि जे काही निवडाल त्याच्यामध्ये अत्युच्च शिखरावर जावं. भारतातल्या प्रत्येक युवकाने या पद्धतीनं करावं आणि भारताला पुन्हा एकदा उच्च शिखरावर घेऊन जाण्यासाठी मदत करावी आणि ह्या प्रोसेसमध्ये स्वतः सुद्धा अत्युच्च शिखरावर जावं. अशीच मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. जर तुम्हाला हे करण्यामध्ये काही मदतीची गरज लागली, तुमच्या क्षमता चाचणी करण्यामध्ये काही मदतीची गरज लागली, तर जरूर तुम्ही आमच्याकडे येऊ शकता. आम्ही तुम्हाला सर्व ती आम्हाला जेवढी शक्य होईल तेवढी नक्की सगळी मदत आम्ही तुम्हाला करू. So wishing you all the best for a fantastic career ahead.